नमस्कार, तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी मस्तपैकी झणझणीत शेवभाजी बनवणार आहे, ते बी हॉटेलसारखी घरच्या घरी चव। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा। हॉटेलसारखी शेवभाजी फक्त 10 मिनिटांमध्ये आपण घरच्या घरी बनवणार आहोत। टेस्टला तर एकदम मस्त आहे। अशा चविष्ट रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आता रेसिपी बघू। इथे मी 3 कांदे घेतलेले आहे। आता ते 3 कांदे मी कट करून घेतलेले आहे। कांदा पण कट करून झाला आहे। आता मी इथे एक टोमॅटो पण घेतला आहे, तो टोमॅटो पण कट करून घेणार आहे। टोमॅटो पण कट करून झालेला आहे। इथे थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ती कोथिंबीर पण बारीक कट करून घ्यायची। कोथिंबीर पण कट करून झाली आहे। आता मी इथे सर्व साहित्य ह्याच्यासाठी घेतलेलं आहे, शेवभाजीसाठी घेतलेलं आहे। आता ते साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं। मी इथे सर्वप्रथम कांदा भाजून घेणार आहे। कांदा पण भाजलेला आहे। त्यामध्ये लसूण आणि अद्रक टाकून घ्यायची आहे, ती पण व्यवस्थित भाजून घ्यायची। आता ते पण गोल्डन कलर झालेला आहे। त्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकायची आहे, ते पण 2 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचं। कांदा, लसूण आणि अद्रक आणि डाळ व्यवस्थित भाजून झालेला आहे। आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊ। आता मी ते प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे, ते खोबरं पण मी भाजून घेणार आहे। थोडं थोडं तेल टाकून आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे। खोबरं पण भाजून झालेलं आहे। आता काढून घेणार आहे। आता ते भाजून झालं आहे। त्यावरती मी बारीक कट केलेला टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेणार आहे। तेही 2 मिनिट व्यवस्थित भाजून घेणार आहे। ते पण भाजून झालं आहे, ते पण मी प्लेटमध्ये काढून घेत आहे। आता इथे सर्व साहित्य भाजून झालेलं आहे। हे साहित्य मी भाजून घेतलं आहे। आता ते थंड होऊन द्यायचं आहे। थंड झालेलं आहे। आता इथे मी ते साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे। ते सर्व मसाला आपल्याला एकदाच टाकून घ्यायचा आहे आणि एकाच वेळेस मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। ते पण टाकून झालेलं आहे। आता मी इथे मिक्सरला बारीक करून घेत आहे। मिक्सरला पण मस्त बारीक करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे घ्यायचं आहे। आता मी इथे कढईमध्ये तेल पण गरम झालेलं आहे, त्यामध्ये ती ग्रेव्ही टाकणार आहे। ती ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायची आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला ती ग्रेव्ही भाजून घ्यायची। ती ग्रेव्ही पण मस्त तळलेली आहे। त्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा। कढीपत्ता पण टाकल्यावर व्यवस्थित मिक्स करायचा आहे। आता ते 2 मिनिट आपल्याला तेल सुटेपर्यंत हे करायचं आहे। आता त्यामध्ये धने पावडर ॲड करायची, जिरे पावडर, एक चमचा काळा मसाला,
लाल तिखट, अंबारी, चवीनुसार मीठ, सर्व मसाले टाकून झाले आहे. आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला हे मिडियम गॅसवरच भाजून घ्यायचं आहे. आता मिक्स करून झाला आहे. तेल सुटेपर्यंत ठेवायचं आहे. तेल पण व्यवस्थित सुटलेलं आहे. त्यामध्ये आता आपण ते मिक्सरचं भांडं व्यवस्थित पाणी टाकून त्यात ॲड करायचं आहे हिसळून. आता त्यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करायचं आहे. मी इथे 2 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बऱ्यापैकी शेवभाजी पण मस्त शिजत आलेली आहे. तरीही आपण त्याला 5 मिनिट झाकून व्यवस्थित शिजून देऊ. शेवभाजी पण आपली मस्त शिजलेली आहे आणि ग्रेव्ही पण मस्त तयार झालेली आहे. एकदम मस्त तयार, तरी पण छान आलेली आहे. अशा प्रकारे शेवभाजी आपण तयार करून घेतलेली आहे. आता मी लगेच त्यामध्ये शेव पण ॲड करणार आहे. कारण की लगेच खायची असेल तर लगेच ॲड करा, नाहीतर तुम्ही नंतरही ॲड करू शकतात. मी इथे शेव पण ॲड केली आहे. ती आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. अशा प्रकारे मस्त हॉटेलसारखी शेवभाजी तयार झालेली आहे. आता त्यामध्ये थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे. आता आपली शेवभाजी एकदम मस्त तयार झालेली आहे. आता मी शेवभाजी प्लेटमध्ये काढून घेत आहे. शेवभाजी पण मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. किती मस्त तयार झालेली आहे. एकदम हॉटेलसारखी शेवभाजी तयार घरच्या घरी कमी साहित्यामध्ये बनवली आहे. ही रेसिपी एकदम सोपी आहे आणि फक्त 10 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते. एकदम कमी साहित्य लागते. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशा चविष्ट रेसिपीसाठी श्रेया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.